नमस्कार, मी सुरेखा आणि तारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गोकुळच्या रणांगणात सध्या दुधापेक्षा आकड्यांना जास्त भाव आलाय. प्रत्येक गट बहुमताचा दावा करतोय. प्रत्येकाकडे विजयाचं गणित आहे, पण या गणितातच आता मोठा घोटाळा समोर येतोय. कारण अधिकृत आकडे एक सांगत आहेत आणि राजकीय दावे काहीतरी वेगळंच. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीआधीच एक प्रश्न संपूर्ण जिल्हा विचारतोय, नेमकं खरं कोण बोलतंय? गोकुळची निवडणूक अजून जाहीर व्हायची आहे, उमेदवार ठरायचे आहेत, प्रचार सुरू व्हायचा आहे, मतदानाला अजून वेळ आहे. पण त्याआधीच कोल्हापूरच्या राजकारणात एक वेगळंच युद्ध पेटलंय. हे युद्ध आहे आकड्यांचं, दाव्यांचं आणि स्वतःला सर्वात ताकदवान सिद्ध करण्याचं. कारण एकीकडे गोकुळ प्रशासन सांगत आहे की निवडणुकीसाठी पात्र ठरावांची संख्या 4448 आहे, तर दुसरीकडे विविध राजकीय गटांनी जाहीर केलेल्या ठरावांची बेरीज थेट 7404 वर जाऊन पोहोचतेय. म्हणजे जवळपास 3000 ठरावाचा अतिरिक्त आकडा. मग प्रश्न असा निर्माण होतो की हे अतिरिक्त ठराव आले कुठून? गोकुळमध्ये चमत्कार झाला आहे का, की राजकीय ताकद दाखवण्यासाठी आकड्यांचा फुगवटा करण्यात आलाय? प्रत्येक गट स्वतःला विजयी दाखवत आहे, प्रत्येक जण बहुमताचा दावा करत आहे, प्रत्येकाच्या मते गोकुळवर त्यांचा झेंडा फडकणार आहे. पण गणित काहीतरी वेगळंच सांगते, कारण सगळ्यांचे दावे एकाच वेळी खरे असू शकत नाहीत. गोकुळची निवडणूक ही केवळ दूध संघाची निवडणूक नाही, ही कोल्हापूरच्या राजकीय वर्चस्वाची लढाई आहे. त्यामुळे प्रत्येक गटाला निवडणुकीपूर्वीच वातावरण आपल्या बाजूने तयार करायचं आहे. कार्यकर्त्यांना संदेश द्यायचा आहे की आपण जिंकत आहोत. मात्र आकडे हे फक्त घोषणा करून वाढत नाहीत. आकडे कागदावर मांडता येतात, सभांमध्ये सांगता येतात, सोशल मीडियावर व्हायरल करता येतात, पण अधिकृत यादीसमोर त्याची खरी परीक्षा होते. आज गोकुळच्या निवडणुकीत खरी लढाई विरोधकांविरुद्ध नाही, तर आकड्यांच्या सत्य असत्याची झाली आहे. कारण ज्या निवडणुकीत मतदानापूर्वीच आकडे इतके गोंधळात टाकणारे आहेत, त्या निवडणुकीत निकालापूर्वी अनेक राजकीय दावे कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोकुळच्या रणांगणात सध्या एकच प्रश्न घुमतोय, 4448 हे सत्य आहे की 7404 ही राजकीय हवा? कारण शेवटी गोकुळमध्ये सध्या निवडणुकीपेक्षा जास्त चर्चा आहे ती आकड्याच्या राजकारणाची. आणि या आकड्यांचं खरं दूध की पाणी हे येणारे काही दिवसच ठरवणार आहेत. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.